Ave, ave, ave Maria. Ave, ave, ave Maria. Ave, ave, ave Maria. Ave Maria. आज 22 ऑगस्ट. ख्रिस्त सभा पवित्र मरियेच्या राणीपदाचा ची स्मृती साजरी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जर राजांचा राजा असेल तर पवित्र मरिया ही त्याची आई म्हणजे महाराणी आहे. अशा प्रकारचा विचार ख्रिस्त सभेमध्ये विकसित झाला. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील, अशा प्रकारचं वचन देवदूताच्या मुखातून बाहेर पडलेलं होतं. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त हा साऱ्या विश्वाचा सम्राट आहे, अशा प्रकारची शिकवण शुभवर्तमानकारांनी देखील दिली. येशू ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला पूर्वेकडील 3 मागी लोक अशी चौकशी करत राहिले की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे, तो कुठे आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा देखील त्याच्या क्रुसावरती नामलेख होता, येशू नाझरेतकर यहुद्यांचा राजा. आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याच्या राजेपदाविषयी काही ना काही घडत असताना आपण पाहतो. 3 राजांनी ज्या थैल्या आणल्या होत्या त्यातील एक भेटवस्तू होती सोने. ती येशूच्या राजेपदाविषयी आहे. 5,000 जेवू घातल्यानंतर लोक त्याला राजा करण्याच्या विचारात होते, परंतु तो गुपचूप लोकांमधून निसटून गेला. पिलाताने त्याला विचारलं, तू राजा आहेस का? आणि येशूने त्याला सांगितलं, होय, पण माझं राज्य ह्या जगातलं नाही. शिपायांनी त्यांची थट्टामस्करी करत असताना त्याच्या अंगामध्ये झगा घातला, त्याच्या डोक्यावरती मुकुट घातला, त्याच्या हातामध्ये राजदंड दिला आणि त्याची थट्टा चालवली. हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. ह्याचाच अर्थ कधी मनापासून तर कधी उपरोधिकपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख राजा म्हणून करण्यात आलेला आहे. परंतु ख्रिस्त सभेने खास विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा सोहळा उपासना वर्षाच्या शेवटी साजरा करण्याची पद्धत सुरू ठेवलेली आहे. आणि अशा राजाची आई पवित्र मरिया ही स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली, अशा प्रकारचं गौरवाच्या रहस्यातील 5वं रहस्य आपण म्हणत असतो. पवित्र मरिया ही स्वर्ग आणि पृथ्वीची राणी आहे. म्हणून बऱ्याच वेळेला पवित्र मरियेची इमास आपण अशा प्रकारे पाहतो की ती राजासनावर बसलेली आहे. तिच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे, तिच्या हातामध्ये राजदंड आहे, तिच्या अंगामध्ये भरजरी वस्त्रे आहेत. मरियेच्या विनंतीमालेमध्ये एकूण 13 वेळा पवित्र मरियेचा उल्लेख राणी म्हणून करण्यात आलेला आहे. ती सर्व देवदूतांची राणी आहे, आदिपित्रांची म्हणजेच इस्रायलच्या सर्व पूर्वजांची राणी आहे, सर्व संदेष्टांची राणी आहे, सर्व प्रेषितांची राणी आहे, रक्तसाक्ष्यांची राणी आहे, वर्तन साक्ष्यांची राणी आहे, ती कुमारींची राणी आहे, सर्व पवित्र जनांची म्हणजे संतांची ती राणी आहे, ती मूळ पापावाचून संभवलेली राणी आहे, ती सदेह स्वर्गात घेतली गेलेली राणी आहे, ती अतिपवित्र मालीची राणी आहे, ती कुटुंबाची राणी आहे आणि ती शांततेची राणी आहे. एक राणी म्हणून पवित्र मरियेचा एवढा मोठा सन्मान ख्रिस्त सभेने केलेला असताना माझ्या जीवनामध्ये खरोखरच पवित्र मरिया राज्य करत आहे किंवा नाही आपण तपासून पाहिलं पाहिजे. लिजन ऑफ मेरी ह्यांच्या संस्थेमध्ये पवित्र मरिया ही आपली राणी आहे, आपण तिचं सैन्य आहोत, अशा प्रकारची भावना भाविकांच्या मनावरती बिंबवली जाते. जे आध्यात्मिक युद्ध आपल्याला लढायचं असतं त्यासाठी ह्या राणीने आपल्याला आदेश दिलेला असतो. ते आध्यात्मिक युद्ध लढण्यासाठी डोक्यावरती तारणाचं शिरस्त्राण, छातीवरती नीतिमत्वाचं उरस्त्राण, उजव्या हातामध्ये आत्म्याची तरवार असलेलं बायबल, डाव्या हातामध्ये विश्वासाची ढाल, कमरेला सत्याचा कमरपट्टा आणि पायामध्ये शांतीची सुवार्ता असलेली सिद्धता चढवायची. अशा प्रकारे ह्या राणीच्या वतीने आपण ह्या जगामध्ये
फार मोठं युद्ध लढू शकतो आणि तिच्याकडून वाहवा मिळवू शकतो. अशा ह्या स्वर्गाच्या राणीला अगदी मनापासून अभिवादन करूया. हे स्वर्गाचे स्वामिनी, हे स्वर्गाचे स्वामिनी, दूतांचे प्रिय कर तू राणी, हे स्वर्गाचे स्वामिनी, हे स्वर्गाचे स्वामिनी. हे पवित्र मरिये, स्वर्ग आणि पृथ्वीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.